जय शिवराय मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल प्रतीक ग्राफिक्सवर। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये व्हिजिटिंग कार्ड तयार करणार आहे मेहंदी शॉपचं। तर त्यासाठी तुम्हाला पिक्सेल लॅब, झेड आर्चर आणि युनिकोड पॅड नावाचे 3 ॲप्लिकेशन लागणार आहे। या तिन्ही ॲप्लिकेशन प्लस आपले जे PLP फाईल आहे आणि जे फॉन्ट लागणार आहे ते सर्वची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। फक्त फॉन्टची लिंक जी आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल। तर टेलिग्राम चॅनलची लिंक पण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे, तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या, कारण आपण अशाच प्रकारे तिथे मटेरियल प्रोव्हाइड करत असतो। त्या अगोदर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण अशाच प्रकारे एडिटिंग करायला शिकवत असतो। चला तर मित्रांनो, जरा वेळ न घालवता सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओला। सर्वात अगोदर झेड आर्चर नावाचं ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपलं डाउनलोड फोल्डरला ओपन करायचं आहे। डाउनलोड फोल्डर ओपन केल्यानंतर आपण एक शॉप व्हिजिटिंग कार्ड नावाची झिप फाईल दिलेली आहे। तर झिप फाईलवरती क्लिक करायचं आहे, एक्स्ट्रॅक्ट एअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे पासवर्ड मागेल, तर पासवर्ड आपल्या व्हिडिओमध्ये समोर दिलेला आहे, त्यासाठी व्हिडिओ जरा स्किप न करता बघायचं। तर ओके, इथे पासवर्ड टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं। एक मिनिट, माझं पण पासवर्ड चुकीचा टाईप झालं इथे। ओके, तर इथे मी पासवर्ड टाकून घेतलेला आहे। तर ओकेवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर काय अशा प्रकारे आपल्यासमोर शॉप व्हिजिटिंग कार्डचं एक फोल्डर ओपन होईल। त्या फोल्डरमध्ये आपण मेहंदी शॉप नावाची PLP फाईल दिलेली आहे। तर आता PLP फाईलला ओपन करण्यासाठी तुम्हाला पिक्सेल लॅब ॲप्लिकेशनला ओपन करून घ्यायचं आहे। पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर काही अशा प्रकारचा इंटरफेस आपल्यासमोर आलेला आहे। तर 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे, ओपन .plp फाईलवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर .plp वरती क्लिक करायचं। तर इथे आपले फोनची जे फाईल मॅनेजर ते अशा प्रकारे इथे ओपन होईल। तर आपण ज्या फोल्डरमध्ये आपली फाईल एक्स्ट्रॅक्ट केली होती झिप फाईल, त्या झिप फाईलच्या फोल्डरला ओपन करायचं। तर फोल्डर ओपन झाल्यानंतर काही अशा प्रकारचा इंटरफेस आपल्यासमोर आलेला आहे। तर मेहंदी शॉप नावाच्या PLP फाईलवरती क्लिक करायचं आहे, ओपन अँड ॲड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर बघू शकता की अशा प्रकारे आपली खतरनाक अशी मेहंदीची जे व्हिजिटिंग कार्ड आहे ते इथे ओपन झालेलं आहे। खाली नंबर वगैरे दिलेला आहे, नंबर ॲड केला आहे आपण। ओके, तर आता इथे मेन गोष्ट म्हणजे आपलं शॉपचं नेम, तर ते चेंज करण्यासाठी तुम्हाला आता लेअरवर क्लिक केल्यानंतर इथे आपण शेपच्या वरचा जो हे आहे त्याच्यावरती फॉन्टवरती क्लिक करायचं आहे। तर या फॉन्टची तुम्हाला डाउनलोड लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल, म्हणजे फाईल डायरेक्टली आपण तिथे प्रोव्हाइड केलं आहे। तर त्या झिप फाईलचा पासवर्ड पण याच व्हिडिओमध्ये आहे, दोन्ही झिप फाईलला एकच पासवर्ड लागणार आहे। तर ओके, तर आता युनिकोड पॅड नावाच्या ॲप्लिकेशनला ओपन करायचं। तर इथे ओपन झाल्यानंतर तुम्हाला काही अशा प्रकारचा इंटरफेस आलेला असेल तर इथे फॉन्टवरती क्लिक करायचं आहे आणि इथे सिलेक्ट ऑप्शनवरून मी जे फॉन्ट तुम्हाला दिला आहे टेलिग्रामला त्या फॉन्टला इथे इम्पोर्ट करायचं आहे आणि तो फॉन्ट सिलेक्ट करून घ्यायचा। तर इथे बघू शकता भरपूर सारे अक्षरं दिलेलं आहे। इथून तुमच्या शॉपचं जे नाव आहे ते हुबेहूब इथून टाईप करून घ्यायचं आहे। तर मी इथे आता टाईप करून घेतो एक नाव। इथून रिझल्टमधून करतो, कारण की मी पहिले पण अक्षरं टाईप केले होते। इथून रिझल्टमध्ये तुम्हाला जे अक्षर अगोदर टाईप केलेले होते ते इथे येऊन जात असतात। ओके, ओके, तर मी इथे टाईप करून झालेलं आहे माझं। ओके, तर इथे डिझाईन पण भरपूर साऱ्या दिलेल्या आहेत। इथे खाली जसे येईल तुम्ही या लिस्टमध्ये तुम्हाला भरपूर साऱ्या डिझाईन्स मिळून जातील। तिथून एकदम अशी चांगली कॅलिग्राफीसारखं वाटेल असं टेक्स्ट करायचं आणि कॉपी करायचं आणि पिक्सेल लॅबमध्ये यायचं। परत एडिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि इथे अशा प्रकारे सिलेक्ट करून इथे पेस्ट करून टाकायचं। ओके, तर डन। खालच्या जे शेप आहे हाईट करायचं आहे जरा। ओके, तर अशा प्रकारे आपला जो फॉन्ट आहे ते आलेला आहे। तर इथे तुमच्या शॉपचं मी आता फॉर एक्झाम्पलसाठी घेतलेलं आहे, एकदम प्रॉपर आले नाही कारण आपल्याकडे टाईम कमी आहे, कारण की व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो। मी जर तिथे कॅलिग्राफीचे एक अक्षर शोधत बसलो तर मी इथे सिम्पली घेतलेलं आहे। तर ओके, तर आता हा टिळा हाईट करायचा सर्वात एक नंबरचा, तिथे हिंदीमध्ये आपल्याला लागत होते, इथे काही आवश्यकता नाही आहे। ओके, तर इथे तुम्ही आता मी गुलाबी जो केला आहे शेवटला तो कसा करायचा, इथे अक्षराला सिलेक्ट करायचं कोणत्या एकाच। ओके, तर इथे बघू शकता की अशा प्रकारे हे होऊन जात असतं। ओके, तर आता बॅकग्राऊंडमध्ये शेप कशा लावला आहे मी, तर इथे शेप ऑप्शनवरती यायचं आहे आणि इथे रेडियसला 100वरती ठेवायचं आहे
आणि इथे कलर ऑप्शनवरती येऊन कोणता पण एक कलर सिलेक्ट करायचा आहे आणि याला आपल्या फोनच्या खाली न्यायचं आहे सर्व. ओके, तर फोनच्या खाली नेल्यानंतर याची रिलेटिव्ह साईज कमी करायची जिथे आपला शेपमध्ये बसेल तो व्यवस्थित तिथपर्यंत ॲडजस्ट करायची शेप रिलेटिव्ह साईज. ओके, तर बघू शकता इथे प्रॉपर ॲडजस्ट झालेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही या फोनच्या मागे जे जागा भरायची आहे ते भरू शकता. तर मी आता हे सर्व भरून नाही दाखवत तुम्हाला, कारण व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो. आणि तर लेअरवरती क्लिक करायचं. इथे आता तुमचं जर मेहंदीची शॉप नसेल तर तुम्ही इथे खाली जे लाईन दिलेली आहे इथे तुमच्या शॉपचं जे आहे ते टाकू शकता, कशाची शॉप आहे ते. ओके, तर आता इथे तुम्ही पॉईंट दिलेला आहे, म्हणजे तुमच्याकडे काय काय उपलब्ध आहे शॉपमध्ये. तर हे पॉईंट दिलेले आपण 4 पॉईंट दिलेले तुम्ही इथे एडिट करून चेंज करू शकता, किंवा या पॉईंट कॉपी करून तुम्ही आणखी पण पॉईंट इथे कॉपी केल्यानंतर इथे पेस्ट केला जर खाली तर आणखी पॉईंट वाढू शकता का अशा प्रकारे. ओके, तर ते ॲडजस्ट करू शकता तुम्ही. इथे आता नंबर दिलेला आहे तर नंबर तुम्ही इथून चेंज करू शकता. नाव पण तुमचं इथून चेंज करू शकता. चेंज केल्यानंतर ओकेवरती क्लिक केलं. ओके, तर बघू शकता खाली चेंज होत असतो. मी एक्झाम्पलसाठी तुम्हाला चेंज करून दाखवलं. ते ॲड करायचं असेल आपलं स्टिकर तर तुम्ही ॲड करू शकता. तुमच्या शॉपचं जर मेहंदीचं नसेल तर बॅकग्राऊंड आपण एकदम खतरनाक दिलेलं आहे. आपण हे बॅकग्राऊंड थंबनेलमध्ये बऱ्याचशा वेळा यूज करत असतो. तर ओके, तर आता हे सेव्ह करण्यासाठी तुम्हाला काय करायचं, थ्री डॉटवरती क्लिक करायचं, सेव्ह ॲज इमेजवरती क्लिक करायचं, कस्टमला अल्ट्रावरती करून सेव्ह टू गॅलरी ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि आपलं बॅनर फुल HD क्वालिटीमध्ये आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं मित्रांनो. भेटू अशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग करायला शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.